पहिल्यांदा बायको वेळेत तयार झाली आहे, तयार होऊन बसली. किती पगार देशील दिवसात? हॅलो. अरे त्या फकरूकडे गेला होतास काय तू? मशीनच तुटली. त्या तुटलेल्या मशीनला हँडल त्याचं जोडलंय त्यांनी आणि गाडी कंप्लीट करून त्यांनी डिलिव्हर करायची. गुढीपाडव्यानंतर मराठी सण हा पहिलाच अक्षय तृतीया येतोय आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची तयारी चालू आहे. सायकल जरा व्यवस्थित होऊन आली पाहिजे माझ्यापर्यंत बिफोर दॅट, त्यासाठी ही सगळी खटाटोप चालली होती. वेल, इट्स अ ब्युटिफुल मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि काय करताय, व्हिडिओ बघता ना, बघितलाच पाहिजे. वेल, कालचं जसं आपण बघितलं सायकल तर झाली नाही आहे. सागर आज म्हणाला की आज देतो म्हणून. होपफुली ही गिव्स इट बाय टुडे. सागर फॉलोअप घेणार आहे. आय एम नॉट गोइंग टू गो टुडे. वेल, ऑलमोस्ट अर्धा दिवस संपलेला आहे. काही गोष्टी होत्या, काही गोष्टी केल्या. गाडी वगैरे धुवायची होती, मला बाईक धुवायची होती, ते सगळी धुवून घेतल्या. आता तर काय बाहेर जाणं होणार नाही आहे, पण संध्याकाळी डेफिनेटली बाहेर जाणार आहे. तर हा व्हिडिओ आपण संध्याकाळी कंटिन्यू करूया. माझं ट्रान्झिटच्या वेळी काही लोकांना माहिती आहे गिटार माझं तुटलं आहे, तर हे गिटार घेऊन जायचं आहे मला. तर मोस्टली आज संध्याकाळी मी ते गिटार घेऊन जाणार. शो इन द इव्हनिंग की नेमकं गिटारचं झालं आहे काय. ते गिटार घेऊन जाईन, विचारेन त्याचं काय. फ्रेटबोर्ड जर रिपेअर होणार असेल तर रिपेअर करायला देईन. जर फ्रेटबोर्ड चेंज करायला लागेल तर आय वोंट गिव्ह इट इन ठाणे, मग मला ते CSTलाच द्यावं लागेल. तर बघूया. गेल्या वेळी मी फ्रेटबोर्ड रिपेअर केला होता, पण तो फ्रेटबोर्ड असं जरा व्यवस्थित झाला नाही गिटारचा. पण लेट्स सी, बघूया, देऊन तरी बघूया. तर भेटूया पण संध्याकाळी. हिला पण तयार व्हायचं नसतं वेळेत. पहिल्यांदा बायको वेळेत तयार झाली आहे, तयार होऊन बसली. आणि हे सायकलचे टायर. त्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे शो यू. ट्रान्झिटमध्ये ज्यावेळी शिफ्टिंग केलं त्यावेळी त्या ट्रान्झिटमध्ये त्याचा फ्रेट तुटला. इफ यू कॅन सी, ते दिसतंय का? हा जो फ्रेट क्रॅक झाला आहे, हा फ्रेट क्रॅक गेला. आता हा रिपेअर होतोय. आता मी जिथे जाणार आहे तिथे आहे एक शॉप, त्याने मला सांगितलं होतं घेऊन ये. तर आता त्याच्याकडे घेऊन चाललंय. रिपेअरेबल असेल तर त्याच्याकडे देणार. जर नॉन रिपेअरेबल असेल आणि फ्रेट पूर्ण चेंज करायचं असेल तर मग आपल्याला हे बीटीला शालू किंवा फर्टाडोजमध्ये घेऊन जावं लागेल. काहीच आई ना, तू का नाही सांगितलं शिशी झाल्यावरती? हां बाळा, काय म्हणाली? ॲक्च्युली आलोय ठाण्यात. थोडं काम आटपतो, काम आहे इथे जरा छोटंसं. ते काम आटपतो, गिटारवाल्याकडे जातो, बघूया तो काय म्हणतो आणि मग भेटूया आपण पुन्हा. रिपेअर करून देतोय तो. सो ठीक आहे, फ्रेटबोर्ड रिपेअर करून बघूया काय होतं, काय त्याचं हे आहे. रिझल्ट येतो आपल्याला आणि बघूया. फोन करतो म्हणाला. त्या फोन केला की मग वी कॅन गो अहेड. हॅलो. अरे त्या फकरूकडे गेला होतास काय तू? नाही भाई, मी नाही गेलो. नाही गेला का? आज दुकानात एकटाच आहे मी. अच्छा. आणि जरा काम चालू आहे. हा कुठे गेला? तुझा फकरू कुठे गेला? तो भाई आज त्याला बरं नव्हतं, त्याला सुट्टी करायला लागली. अच्छा अच्छा. काल घासून क्रेटा घासला तो वाटतं. मला पगारावर ठेवणार आहे. ये मला काय. किती पगार देशील दिवसात? चालेल, चल उद्या बघूया फकरूचं काय. फक्या काय करतोय. व्हिडिओ टाकलाय मी त्याचा. सागरचं असं म्हणणं आहे की डेफिनेटली मी सायकल कलर केली नसेल. अरे मला तर माहित नाही, कारण काय माहिती आता केली असेल नसेल. आता आजचा दिवस तर समाप्तीला गेलेला आहे. आपण उद्या बघूया काय होतंय ते. जाऊ, घरी जाऊ, छान जेवू आणि छान झोपू. बाकी उद्याचा नवा दिवस, नवा घडी, नवा दिवस नवं युद्ध चालू होणार आहे आपलं. त्यामुळे ठीक आहे, बघूया, भेटूया पण उद्या. सो फायनली हाच तो दिवस, हाच तो क्षण. सागरचा मेसेज आला आहे, सायकल फायनली कलर होऊन रेडी आहे. त्यांनी फोटो पाठवला आहे, बघा फोटो. आता मी चाललोय सागरकडे. जरा सायकल त्याच्याकडून, पेंटरकडून कलेक्ट करून आपण सागरच्या शॉपवर ठेवूया. सागरचा पण इश्यू असं झाला आहे की सागरचे एक त्याचा जो कामगार होता तो सोडूनच गेला बहुतेक. आणि जो दुसरा होता तो त्याची कंबर दुखते. तर
सागरचं पण कुठे त्याला बाहेर जायचं असेल तर ही हॅड टू शटर डाऊन हिज शॉप आणि मग जावं लागतं. तर त्यामुळे मी म्हटलं सागरला आय कम बाय आय हेल्प, निदान तिथे बसेन तरी ते जेणेकरून त्याला शटर खाली करता येणार नाही. सध्या सायकल कलेक्ट करूया, सायकल सागरच्या शॉपवर आणून ठेवूया. मेनवाईल आज संध्याकाळी उद्या सकाळी त्या टायरचं काम करून मग टायर घेऊन जाता येतील आणि सायकल मग प्रॉपरली किंवा फक्त फ्रेम घेऊन येईन परत मी आणि इथे खाली टायर लावेन, असं काहीतरी करेन. लेट्स सी. पण सध्या जाऊया तरी सायकल काय केली आहे, कशी केली आहे. फोटोमध्ये तर दिसते, बघितली आपण, पण आता ॲक्च्युअलमध्ये कसं होतं आहे बघूया. तुमच्यापैकी पण कोणाला असं होतं आहे का की सायकल कलर करणं काही फार मोठी गोष्ट नव्हती, पण एक कसं DIY प्रोजेक्टसारखं हे काम होतं. तर कलर करून काय एकदम वेगळी वाव दिसणार नाही किंवा त्यांनी पण एकदम वाव कलर केला नसणार आहे, पण एक DIY असल्यामुळे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे, एक वेगळी एक्साइटमेंट आहे की बाबा हा चला झालं, त्यांनी केलं. आता त्यांनी कितपत केलं, काय केलं, ॲक्च्युअलमध्ये ते कसं दिसतंय, कसं दिसणार होतं हे व्हिज्युअलाइज केलं होतं आम्ही. पण ॲक्च्युअली ते कसं आहे आता हे आपल्याला समोरासमोर होईल, पण एक्साइटमेंट एक वेगळी आहे बिकॉज वी डिड इट. DIY प्रोजेक्टसारखं होतं ते आमच्यासाठी. तर बघूया, सायकल जाऊन घेऊया आणि बघू काय होते. दिस इज व्हॉट आय एम लुकिंग टुडे. दिस इज व्हॉट माय सेटअप इज ऑफ द माइंड. सो जर क्लॅम्प घेतला होता मी, असं फिट करून त्याला कॅमेरा लावला आहे अँड यू विल गेट दिस POV व्ह्यू. आय डोंट नो कसं दिसतं. मध्येच कार डिटेलरवरून हा पेंटर झाला. ती बिचारी चांगली गाडी पॉलिश करत होता, त्याची मशीनच तुटली आणि त्या तुटलेल्या मशीनला हँडल त्याचं जोडलं त्यांनी आणि गाडी कम्प्लीट करून एनी हाव डिलिव्हर करायची. फ्रॉम द जर्नी फ्रॉम कार डिटेलर टू कार्पेंटर. गाडी तर चांगली झाली. मला वाटलं 2 एप्रिल पासून ती जर्नी होती. नाही 2 एप्रिलपासून ब्लॉक गेलेत भाई. PPF लावताना विचार करून लावा. लावताना काही प्रॉब्लेम नाही आहे, काढताना हां अरे निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही भाई. आय एम अ कार एन्थुझियास्ट. मला कार आवडते म्हणून सांगतो. PPF लावताना विचार केला. हा, जेवढा फायदा तेवढा नुकसान. आता एक काळी गाडी बघा, नाही ही काळी गाडी बघा, याचा कलर एकदम इंटॅक्ट राहिला. 2 वर्ष जुनी गाडी आहे, पण राहिला कशामुळे, PPF होतो त्याच्यामुळे. अरे त्यांनी PPF कशाला का पिवळा पडला काय PPF त्याचा? पिवळा नाही पडला, त्याचा PPF डॅमेज होतं. डॅमेज म्हणजे PPF मध्ये काय डॅमेज होतं माहिती आहे का? आणि शो यू PPF आहे ना, असे तुकडे तुकडे पडतात PPFचे. तो भाई PPF लावताना तर चांगला लावा, नाही तर लावू नका भाई. इकडून चढा. हे आय होप यू कॅन सी, हे सगळे तुकडे तुकडे पडलेत PPFचे. दिस इज द प्रॉब्लेम विथ द PPF. इफ यू आर युझिंग अ चीप क्वालिटी PPF, करायचा तो चांगलं करा, गारवारेचं करा किंवा जे कुठले चांगले PPF असतील ते करा. लोकल चालू माल करवतो तर हे प्रॉब्लेम होणार. 8 दिवस, 8 काय किती 2 आठवडे झाले तो न करतोय त्या गाडी मागे. तो ओनर येऊन गाडी बघून जातोय. ही हॅज नो ऑप्शन. बिचाराचा माणूस होता, घासून थकला तो माणूस पण गेला. आज आलाच नाही, 2 दिवस त्याला आजारी पडलाय तो. सो PPF करा, पण विचारपूर्वक करा. मी विसरलो होतो, मी सायकल घ्यायला आलो. मी याच्या स्टुडिओमध्ये आलो, बसलोय, गाणी बिणी ऐकतोय, सगळं करतोय. सायकलचं विसरलोच होतो मी. सायकल पण झाली आहे, ठेवायचे मागून टाकूया ना. हो, सीट फोल्ड करायची का? सीट फोल्ड करायसाठीच तुला बोलायला. सागरचं म्हणणं आहे की त्याची हँडल्स आपण काळी करूया आणि याचे हे पेडल्स ठीक आहे ती काळी करूया. तर टेक्निकली आता माझ्याकडे जे एक टायर आहे ते टायर खराब झालं आहे, तर ते टायर चेंज करून मी माझा विचार होता की उद्या टायर आणायचं आहे. आता सागर म्हणतो ह्या गोष्टी करायच्या, तर जरा बघूया. आता सागरकडे पण एक माणूस नाही आहे, त्यामुळे कसं काय मॅनेज होणार आहे माहीत नाही, पण उद्या टायरचं काम करून तरी घेईन. तर फायनली 2 महिन्यांनी जिथून सायकल गेली होती तिथे सायकल परत आली आहे. फकरून आम्हाला पटकन मारून दिली आहे आणि क्रेटा पण आज झाले. तर आज ऑल इन ऑल सागरचं डिलिव्हरेबल्सचा दिवस आहे. सागरबद्दल जर काही विचारायचं असेल, गाडीच्या PPF बद्दल विचारायचं असेल, कॉलेजबद्दल विचारायचं असेल, सागरचे डिटेल्स मेन्शन केलेत मी खाली, ते चेक करा. आणि इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल, याच्यामध्ये जर काही आवडलं असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. सायनिंग ऑफ फ्रॉम मुंबई. भेटूया पुढच्या ब्लॉग.